ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने या भूतलावरती असताना फार थोड्याच प्रमाणात चमत्कार केलेले आहेत. परंतु जे चमत्कार केलेले आहेत ते चमत्कार खरोखरच मनुष्याच्या जीवनामध्ये बदल घडून आलेला आहे. परंतु या चमत्कार करण्यामागचा हेतू काय होता? या चमत्कार करण्यामागचा हेतू एकच होता की लोकांनी स्वर्गीय पित्याकडे आकर्षित व्हावे, लोकांचा विश्वास आणि शिष्यांचा विश्वास भक्कम व्हावा व स्वर्ग राज्याचे मूल्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये रुतले जावे, असा प्रभू येशू ख्रिस्ताचा मुख्य हेतू होता. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा जेव्हा संधी मिळाली किंवा जेव्हा जेव्हा योग्य वेळ होती तेथे त्याने चमत्कार केले आणि त्या डगमगलेल्या लोकांचा किंवा शिष्यांचा विश्वास अगदी भक्कम केला. आणि तेच दृश्य परत एकदा आपल्याला आजच्या शुभवर्तमानामध्ये पाहावयास मिळत आहे. जेव्हा शिष्य त्या बोटीमध्ये जातात आणि जेव्हा ती बोट मध्यभागी जाते तेव्हा अचानक वादळ उडते त्या समुद्रामध्ये आणि बोट हेलकावी खाऊ लागते आणि आता आपला अंत निश्चित आहे असं समजून शिष्य आरडाओरड करू लागतात. ते भीतीने भिवून जातात आणि त्याच वेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्या खवळलेल्या पाण्यावरून चालत आपल्या शिष्याकडे येत आहे. शिष्यांना वाटलं की हे भूत आहे, कारण कोणीही पाण्यावरून चालू शकत नाही. परंतु जेव्हा ते प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतात तेव्हा ते त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत की भिवू नका, मी तुमचा गुरु आहे, मी तुमचा मास्टर आहे. प्रभू येशू ख्रिस्त आहे, तुमच्या बरोबर असणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या सागराला शांत ठेवतो. परंतु या चमत्काराद्वारे प्रभू येशू ख्रिस्त केवळ शिष्यांचा विश्वासच भक्कम करत नाही, तर शिष्यांना दाखवून देत आहे की या संपूर्ण निसर्गाच्या चराचरावरती परमेश्वराचा हात आहे, परमेश्वराचा कंट्रोल आहे आणि परमेश्वर या चराचराचा विधाता आहे, निर्माण करता आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला किंवा बाप या शुभवर्तमानात दिसत आहे की चमत्कार करण्या अगोदर किंवा पाण्यावरून चालण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरती जात आहे आणि काही क्षण आपल्या स्वर्गीय पित्याशी संभाषण करण्यामध्ये घालवित आहे. काही क्षण, काही वेळ तो आपल्या पित्याशी स्पेंड करत आहे, त्याच्याबरोबर संभाषण करत आहे. आणि जी अद्भुत शक्ती त्याला त्या डोंगरावरती प्राप्त होते, जी अद्भुत शक्ती आपल्या पित्याची संभाषण केल्यानंतर त्या प्रार्थनेद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंगामध्ये संचारते, त्या शक्तीद्वारे आज प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करत आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा चमत्कार करण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त प्रथम आपल्या स्वर्गीय पित्याशी संभाषण करत आहे, त्याच्याशी जोडला जात आहे आणि त्याच्यावर अद्भुत शक्ती घेतल्यानंतरच प्रभू येशू ख्रिस्त पुढचं डिसिजन घेत आहे, चमत्कार करत आहे. म्हणजेच आपल्याला दिसून येते की प्रार्थनेमध्ये शक्ती आहे. जर प्रार्थना नसेल आणि आपलं आणि परमेश्वराचं कनेक्शन नसेल, आपलं आणि परमेश्वराचं संबंध तितकं घनिष्ठ नसेल, तर बाकीचं जीवन सुकून जाणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये चमत्कार झाले, प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार केले. प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक जीवनामध्ये येणाऱ्या संकटावरती प्रभू येशू ख्रिस्त ओव्हरकम करू शकला किंवा प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक संकटाशी तोंड देऊ शकला. त्याचं कारण त्याच्या मागे ते प्रार्थनेचं सामर्थ्य होतं आणि स्वर्गीय पित्याचा हात होता. आणि म्हणूनच आजचं शुभवर्तमान आपला आठवण करून देत आहे की प्रार्थनेशिवाय कुठली गोष्ट जीवनामध्ये येऊ शकत नाही. आणि त्यामुळे प्रथम आपण आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेला अग्रस्थान दिलं पाहिजे. किती तास प्रार्थना करणे हे महत्वाचं नाही, तर आपण किती वेळा परमेश्वराची संवाद साधत करण्याचा प्रयत्न करत असतो. आपण काही क्षण जरी प्रभू येशू परमेश्वराबरोबर काही वेळ जर आपण घालवण्याचा प्रयत्न केला तर ते प्रार्थनेचं सामर्थ्य आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दिसून येणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्याची शक्ती आपल्याला त्या प्रार्थनेद्वारे मिळणार आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त शांततेतून निघून त्या खवळलेल्या समुद्रात जात आहे आणि तो खवळलेला समुद्र प्रभू येशू ख्रिस्त भस्म करू शकत नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्ताकडे ते शांततेचं सामर्थ्य होतं, प्रार्थनेचं सामर्थ्य होतं आणि त्या सामर्थ्यामुळेच तो समुद्र परत एकदा शांत होत असतो. जेव्हा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचा समुद्र खवळत असतो
समुद्र कशा प्रकारे, ज्याप्रमाणे आपण डिस्टर्ब होतो, कन्फ्यूज होतो, जेव्हा अनेक प्रकारचे घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडत असतात, तेव्हा सागराप्रमाणे एक प्रकारच्या लाटा आपल्या जीवनामध्ये उसळत असतात, मनामध्ये उसळत असतात, तेव्हा केवळ आणि केवळ शांतता आणि केवळ आणि केवळ प्रार्थनाच आपल्याला सामर्थ्य देऊ शकते आणि आपल्यामधील तो खवळलेला समुद्र, जीवनातील खवळलेला समुद्र शांत करू शकतो. आज परत एकदा प्रभू येशू ख्रिस्ताला आपण अग्रस्थान देऊया, त्याला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवूया, त्याच्याशी आपण आपला संबंध घनिष्ठ करण्याचा प्रयत्न करूया आणि नक्कीच प्रार्थनेद्वारे परमेश्वर आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या लाटांचा सामना करण्यासाठी आपल्याला सामर्थ्य पुरवणार आहे. आमेन.